नमस्कार, मी मारुती गुंडिले. आपण पाहत आहात KJ न्यूज इंडिया मराठी. रिलायन्स पेट्रोल पंपासमोर गुटख्याची वाहतूक करणारी कार पोलिसांनी पकडली. गुटख्यासह 12,61,660 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. उदगीर ग्रामीण पोलिसांनी 24 ऑगस्ट रोजी रात्री उदगीर बिदर रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर गुटख्याची वाहतूक करणारी कार पकडली. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात 25 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की 24 ऑगस्ट रोजी रात्री बिदरकडून उदगीरकडे येणारी कार क्रमांक MH13BN0912 या कारला ग्रामीण पोलिसांनी रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ अडवून कारची झडती घेतली असता कारमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला 5,61,660 रुपयाचा गुटखा पोत्यामध्ये भरलेला आढळून आला व 7 लाखाची कार असा एकूण 12,61,660 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार नामदेवराव संतराव चेवले यांच्या फिर्यादीवरून ज्ञानोबा उर्फ माऊली मारुती गोदरकर राहणार अकोली गाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लोखंडे हे करीत आहेत. सहसंपादक अनंत कांबळे. आपण पाहत राहा आपले लोकप्रिय KJ न्यूज इंडिया मराठी. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी गुटखाबंदी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये जवळपास अंदाजे 5 लाखाचा गुटखा आम्ही जप्त केलेला आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आम्ही बिदर रोडच्या परिसरामध्ये आम्ही नाकाबंदी लावली होती. त्यामध्ये पांढऱ्या रंगाची इर्टिगा कार त्याच्यामध्ये गुटखा भरून चाललेला आहे अशी माहिती मिळाली आणि त्यानुसार आमच्या स्टाफने सदर कारवाई केलेली आहे. नमूद आरोपीला आम्ही अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या आम्हाला नमूद आरोपी हा PCR आहे. तर इतर कोण जे साथीदार आहेत काय, हा माल त्यांनी कुठून आणला, कुणाला देणार होता, याबाबत आमचा तपास चालू आहे. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.